हॅलो एव्हरीवन. मराठी आई आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. आपण मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच नवनवीन विषयांवरती चर्चा करत असतो. आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. एक बाई ज्या वेळेला पहिल्यांदा आई होते त्यावेळेला तिला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजताना काही वेळेला अशा चुका होतात की आईच्या स्तनांमध्ये गाठी होतात, स्तन जड जड जाणवू लागतात, स्तनांवरती सूजही येते, त्याचसोबत स्तनांना क्रॅक म्हणजे भेगा जातात, स्तन खूप जड किंवा संवेदनशील होतात, अगदीच एवढे की आपण त्यांना हातही लावू शकत नाही. सो अशा वेळेला काय काळजी घ्यायची? स्तन ज्या वेळेला जड होतात, खूप हेवी किंवा स्तनांमध्ये गाठी होतात, अशा वेळेला त्यावरती काय घरगुती उपाय करता येतील, त्याचसोबत या सगळ्या गोष्टी होऊ नयेत आणि जर झाल्याच तर याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे नवीन मातांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर आपल्या ओळखीमध्ये कुणी अशी नवीन माता असेल तिला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, कारण हा व्हिडिओ तिच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा ज्या वेळेला आई होतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. आईला सगळ्यात पहिल्यांदा बाळाच्या जन्मानंतर 24 ते 72 तासांनी दूध येते. सगळ्यात पहिले जे दूध येते त्याचा रंग पिवळसर असतो आणि हे दूध बाळासाठी अगदी चामृत असल्यासारखे मानले जाते आणि हे पिवळे चिकट जे दूध असते ते बाळाला सगळ्यात आधी पाजणे हे खूप फायदेशीर ठरते. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठीच हे दूध खूप फायदेशीर असे मानले जाते. पहिला हा पिवळसर चिक निघून गेल्यानंतर आईला ते नॉर्मल दूध असते ते यायला सुरुवात होते. पण आपण कधी कधी बाळाला व्यवस्थित फिडिंग करत नाही. त्याचसोबत कधी कधी आपण टाईट असे कपडे वापरतो, म्हणजे कधी कधी टाईटशा ब्रा वापरतो. त्याचसोबत काही आयांना बाळाच्या भुकेपेक्षा जास्त दूध येते आणि हे दूध बाळांना वेळेवर पाजले नाही किंवा बाळांचं लवकर पोट भरून गेलं आणि आईच्या ब्रेस्टमध्ये ते दूध तसंच राहिलं तर ब्रेस्ट कठीण होतात, ब्रेस्टमध्ये गाठी होतात. त्याचसोबत जास्त गाठी होऊन होऊन निपल्सना क्रॅक्स म्हणजे भेगाही जातात आणि हे एका आईसाठी खूप संवेदनशील आणि त्रासदायक असू शकते. आईच्या छातीमध्ये जर दूध साठून राहिले तर आईची छाती ही खूप जड होते. त्याचसोबत तिला क्रॅक गेले तर ते मरण्यापेक्षाही अधिक त्रासदायक होते, कारण क्रॅक्स गेल्यानंतर तर आपण बाळाला पाजूच शकत नाही आणि क्रॅक्स गेल्याने ज्या वेळेला बाळ दूध पिण्यासाठी लॅचिंग करतं, म्हणजे दूध आत ओढतं, त्यावेळेला तर खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे स्तनाग्रांना भेगा पडू नयेत, त्याचसोबत आपल्या छातीमध्ये गाठी होऊ नयेत यासाठी आयांनी खूप काळजी घेणे अगदी खूपच महत्त्वाचे आहे. स्तनांमध्ये जर जडपणा जाणवला तर आईला खूप तापही येऊ शकतो. त्याचसोबत आईला अस्वस्थता, त्याचसोबत आईचा चिडचिडेपणा वाढतो, कारण आईला तसा त्रासच होत असतो. तर काय करणार ती बिचारी नवीन आई तरी, कारण बाळ नवीन असतं, त्याला किती दूध प्यायचं, कसं दूध प्यायचं हे कळत नसतं. आईलाही बाळाला कसं दूध पाजायचं हे माहीत नसतं. त्यामुळे बाळाला दूध पाजताना व्यवस्थित दोन्ही बाजूला दूध पाजावं. ह्या बाजूला जर 3 मिनिटं दूध पाजलं तर दुसऱ्या बाजूलाही 3-4 मिनिट बाळाला दूध पाजणे महत्त्वाचे आहे. तर तुमच्या स्तनांमध्ये बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध असेल तर असे दूध ब्रेस्ट पंपनी काढून वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला फेकून द्यायचे आहे, जेणेकरून अतिरिक्त दूध आपल्या छातीमध्ये राहणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रासही होणार नाही. यासाठी आपण ब्रेस्ट पंपचाही वापर करू शकतो. ब्रेस्ट पंपनी आपण अतिरिक्त जे दूध आहे ते काढून वाहत्या पाण्यामध्ये फेकून देऊ शकतो, जेणेकरून आपल्या स्तनांना आणि आपल्याला खूप आराम पडतो. कसं असतं ना, काही आयांना प्रमाणापेक्षा जास्त दूध येतं आणि ते त्यांच्या बाळाच्या शरीरासाठी चांगलंच असतं, पण बाळाची भूक एवढी मोठी नसते की ते एवढं सगळं दूध पिऊन घेईल. मग अशा वेळेला करायचं काय? ब्रेस्ट पंपनीचे अतिरिक्त दूध आहे ते काढायचं आणि वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपली आजी आपल्याला नेहमी सांगते, अंघोळ करताना अशा मगामध्ये गरम पाणी घ्यायचं, आपले स्तन त्याच्यामध्ये घालायचे आणि ते
थोडेसे हलवायचे, जेणेकरून ज्या काही गाठी गुठळ्या असतील त्या मोडून जातात. त्याचसोबत आपल्या स्तनांभोवती जो रक्तप्रवाह चालू असतो तो अगदी सुरळीत चालू होतो आणि जेणेकरून आपल्या ब्रेस्टमध्ये लम्स होत नाहीत, गाठी होत नाहीत किंवा स्तनाग्रांना भेगाही पडत नाही. याचसोबत अजून एक प्रभावी उपाय म्हणजे आपण आपल्या स्तनांना हलक्या हाताने कोमट पाण्याने मसाज करू शकतो. दुसऱ्या कुणाकडून मसाज करून घेतला तर तो अगदी उत्तमच. पण अशा काही आया असतात ज्या थोड्या लाजाळू असतात, ज्यांना असं काही करणं आवडत नाही, तर त्यांनी स्वतःहूनच आपल्या छातीवरती हलक्या हाताने मसाज करायचा. कोमट पाण्याने करा, तेलाने वगैरे करू नका, कारण तुमचं बाळ लगेच फिडिंग घेणार आहे. तेलाने वगैरे जर करणार असाल तर नंतर ते तेल गरम पाण्याने पुसून काढावं, जेणेकरून मसाजाने आपल्या ज्या छातीमध्ये झालेल्या गुठळ्या आहेत त्या मोडून जातील. त्याचसोबत आपल्याला अगदी मऊ, हलक्या आणि अशा फिडिंगवाल्या ब्रा वापरायच्या आहेत. अगदी टाईट वायरवाल्या ब्रा आपल्याला वापरायच्या नाहीत, जेणेकरून आपला स्वतःचा श्वास गुदमरेल. त्याचसोबत आपल्या स्तनांना आणि स्तनाग्रांनाही त्रास होईल, रक्त खेळतं राहणार नाही आणि आपल्याला उगीच जडजड वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच लेडीजनी रात्री झोपताना ब्रा वापरायची नसते. रात्री झोपताना ब्रा काढूनच नेहमी झोपावं. मग गरोदरपणात किंवा बाळ झाल्यानंतरही ह्या सेम प्रोसिजरला फॉलो करावं. आपल्या छातीत जर गुठळ्या झाल्या, गाठी झाल्या तर आपल्या स्तनाग्रांना भेगा पडते, हे तितकं महत्त्वाचं आहे. त्याचा जितका त्रास होतो हेही तितकं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर गुठळ्या तशाच राहिल्या तर कॅन्सर किंवा त्या गाठी फुटून आपल्याला खूप त्रासदायक अशा सर्जरीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या छातीत गुठळ्या होणार नाहीत. आपल्याला छातीमध्ये गुठळ्या जाणवल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ते औषधोपचार घ्यावेत. त्याचसोबत आपल्याला आपल्या घरातल्या ज्या म्हाताऱ्या लेडीज असतात, म्हाताऱ्या बायका असतात, त्या आपल्याला वेळोवेळी गाईड करत असतात की असं करत जा, तसं करत जा. या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो जरी केल्या ना, किंवा मी दिलेल्या आत्ता या छोट्या छोट्या टिप्स जरी फॉलो केल्या ना, तर आपल्याला या सगळ्या त्रासांपासून सुटका मिळू शकते. आमचा हेतू हाच असतो की तुमचा त्रास कमी करणं, आणि तो तुमच्याच हातात आहे. आपल्या स्वतःची, त्याचसोबत आपल्या सोबतच्या व्यक्तींची योग्य ती काळजी घ्या. ज्यांना हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.